नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तहसील कार्यालयात निराधार नागरिकांसाठी 6 दिवसीय विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरामुळे वृद्ध निराधारांना वृद्धपकाळ सन्मान योजनेतील तसेच संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ सेवा योजनेतील त्यांचे मासिक 1,500 चे अनुदान थेट बँक खात्यात जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। पूर्वी हे अनुदान चेकद्वारे दिले जात असे, मात्र डिसेंबर 2024 मध्ये शासनाने थेट खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला। परंतु अनेक लाभार्थ्यांनी आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक न केल्यामुळे डीबीटी पेमेंट्स अडकूनच पडले होते। या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कळमेश्वरच्या नवीन तहसीलदारांनी पुढाकार घेत हे शिबिर आयोजित केले। प्रत्येक लाभार्थ्याने ही प्रक्रिया लवकरात लवकर करून घ्यावी, जेणेकरून अनुदान मिळण्यास कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, असे नवीन तहसीलदारांनी सांगितले आहे। कळमेश्वर तालुक्यात संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेचे एकूण 14,925 लाभार्थी आहेत। त्यापैकी 12,123 लाभार्थ्यांची यापूर्वीच डीबीटी झाली। या शिबिरानंतर हा आकडा 13,127 वर पोहोचला असून नुकत्याच झालेल्या शिबिरात 10,004 नागरिकांची डीबीटी प्रक्रिया पूर्ण झाली आहे। तसेच संजय गांधी योजनेचे 577 नागरिकांचे व्हॅलिडेशन झाले। 522 नागरिकांचे पैसे दुसऱ्या खात्यात जमा झाले होते, त्याची माहिती त्यांना कळविण्यात आली आहे। या शिबिरामध्ये अजून 2,100 नागरिकांना लाभ मिळाला आहे। आता उर्वरित 885 नागरिकांचे व्हॅलिडेशन शिल्लक असून त्यासाठी शासन प्रशासनातर्फे गावागावात शिबिर लावण्यात येणार असल्याचे कळमेश्वरच्या नवीन तहसीलदारांनी सांगितले आहे। तहसीलदार रुजू झाल्यापासून कमी वेळात महत्त्वाची कामे तात्काळ मार्गी लागत असून त्यांच्या कामांची सध्या चांगलीच स्तुती आणि प्रशंसा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। आम्ही पोहोचलो कळमेश्वर तहसीलमध्ये, तर अनेक महिला पुरुष या ठिकाणी आलेल्या म्हातारे लोक आहेत, दूरून दूरून आलेले आहे। तर कशासाठी आले आहे ते जाणून घेऊया। काय नाव काका तुमचं? रूपा आनंद गोवर्धन। तर कुठून आले आपण? आम्ही नागपूरहून आले। कशासाठी आल्या तुम्ही? हे यांचे 6 महिन्यापासून बेकारी भत्ता, हो तेच ते 6 महिन्यापासून पैसे येऊन नाही राहिले बेकारी भत्त्याचे, तर त्याकरिता आलो आम्ही। बंद झाले की काय बघायला आलो। पण माझं असं म्हणणं आहे की जे बेकारी भत्ता श्रावणबाळ जे आहे, ज्याचे नवरे नाही आहेत त्याले पैसे भेटले पाहिजे, आणि हे बिचात लाडक्या बहिणी घुसल्या आणि त्याच्यामध्ये बेकारी भत्त्यामध्ये पण त्याचं नाव टाकलं, तर ह्या लोकांचे की नाही हे बेकारी भत्ताही बंद झाला पाहिजे आणि ह्या लाडक्या बहिणीची बी पैसे बंद। माझं नाव रजनी उमेश्वर परते आहे। मी माझ्या सासूचं नाही का विधवा बाईचं हे चेक करायसाठी आली आहे की 5-6 महिने झाले पैसेच नाही आले त्यांचे। तुम्ही कुठून आले का? मी उबाडीहून आली, उबाडी। आमच्याकडे शेतीवाडी नाही आहे, तर महिन्यासाठी आली। 5 महिने झाले। 5 महिने झाले। हो। काकू काय नाव तुमचं? माझं रंजना श्रीखंडे। कुठून आल्या? मोप्यावरून। किती दिवसापासून तुम्हाला भेटत नाही? मला आता डिसेंबरपासून निराधार सांगितलं की यांनी कशाचं नाही। मी 2-3दा आले पण नेटवर्क नाही म्हणून मी परत गेले, आता पुन्हा आले। काय काकू ना तुमचं? मी नागपूरचे आहे, आश्रममध्ये आहे 2020 पासून आहे। तर मला डिसेंबर महिन्याच्या आधी म्हणजे दिवाळीत पैसे भेटले होते, डिसेंबरपासून मला पैसे मिळाले नाही म्हणून मी इथं चक्र टाकत होती, आता पण आले। काय नाव तुमचं? नाव 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 मंजुळाबाई नारनवरे। कुठून आल्या? पोईवरून। आज कशाचा खाती आल्या तुम्ही? महिन्याला आलेला आमच्या शिमगेपासून। अच्छा, हो। किती महिने झाले? शिमगेपासून नाही आले, शिमगेपासून। हो हो। 8 महिने झाले म्हणलं का? काय नाव काकू तुझं? हां, नाव काय? कुलंतबाई शेषराव कापशे। कुठून आल्या? आदाशेव। आदाशा। किती महिन्यापासून तुम्हाला पैसे मिळाले नाही? महिना निराधारचा महिना किती महिन्यापासून? महिने आता बाबा दिवाळीपासून त्याच्या पुसाच्या आधीच 5-7 महिने झाले। प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर।